मी आता आपल्या समोर मनोगत व्यक्त करण्यासाठी पक्षाची भूमिका मांडण्यासाठी कपिल पाटील आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना विनंती करतो. समाजवादी गणराज्य पार्टीच्या या विचार मंचावर राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते प्रोफेसर नीरज हातीकर सर, ज्यांच्याकडे सगळा देश नाही जगही मोठ्या कुतूहलानं पाहतो आणि जगभरातल्या कार्यक्रमाच्या प्रश्नाकडे त्या थोड्या अंतर्ज्ञानी लक्ष वेधलं की असे किती हातीकर सर आहे जे आपल्या पक्षाचे महाराष्ट्र सभेत अधिकृत सदस्य झाले आणि सांगितलं की पक्षीय राजकारण करणार आहे आणि आता प्राध्यापक मंडळी या वाटेला येत नाही. एवढा मोठा माणूस आपल्या पक्षावर आहे आणि केवळ ते जे बोलतात यासाठी सांगतो की एका उपमाला म्हणाले होते की मनमोहन सिंग काय बोलतात त्याकडे जगात लक्ष. आपली अडचण अशी आहे की या राज्यात आणि देशातले पुढारी अर्थतंत्र काय बोलतात त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे त्यांचं कुठेतरी लाडतं हातेकर सरांचं त्याने राज्यातल्या शिक्षक आणि नवी घेणारे शिक्षक पालिकेचे अध्यक्ष आणि त्याने आपल्या राजकीय वाटणीत आपल्याला मोठं बळ दिलं ते अशोक वेलसरे सर, आपल्या पक्षाचे श्रेष्ठ नेते सचिदानंद शेट्टीजी, डॉक्टर खुराना, विजयभाई लालवाणी, ओबीसीचे नेते नितीन चौधरी, पक्षाचे सरचिटणीस अतुल देशमुख, प्रदेश अध्यक्ष सतीश शिंदे, ओबीसीचे नेते चौधरी, आपले स्वागताध्यक्ष आजचे आणि व्यवस्था करणारे हरिभाई सावला, मुंबईचे अध्यक्ष अमित झा, ओबीसीचे ज्येष्ठ नेते घटनांच्या घटनावर संघर्ष करणारे या राज्यातलं सगळ्यात मोठं नाव असलेले डॉक्टर कैलास गौड, कामगारांचे रेल्वे कामगारांचे नेते प्रफुल्ल म्हात्रे, नंदनताई कांबळे, कल्पनाताई शेंडे, आपले शिक्षकांचे नेते त्यांनी मोठी लढाई लढली ते सुभाष मोरे, मुंबईतल्या कामगारांचं नेतृत्व करणारे म्युनिसिपल मजुरी युनियनचे नेते रमाकांत बने, रंगा सातवसे, ज्येष्ठ सहकारी अरुण लावड, मोहित खान, विदर्भातले आपले नेते आणि मोठे बँकर असलेले देवकर सर, त्रिपाठी सर, आदिशी, आमचे रसाळ सर, त्यांची कोरेगाव त्याच्यावर जबाबदारी देणार आहेत ते अजय पारी, सुदेश सावंत, राजा कांदळकर, मनसोडे, विनय केडेकर. कोरेगावचे काही नाव आवर्जून घेतले पाहिजेत कारण अजय पारीच्या आणि सुदेश आणि सावंतच्या टीम मध्ये सामील झालेले आमचे कमलेश यादव, विलास संकेसर, कोरेगावातले मुळात त्यांचे जुने सहकारी काही आणि बिल्ला राजू, समोर अनेक जण यांच्यावर आहेत आणि बसलेले आहेत आमचे आशाताई कांबळे, चव्हाण सर, शारदा मॅडम, इतर खूप जणांचे प्रत्येकाचं तर नाव घेत नाही. जेवणकार पाटील आहेत, काटिक आहेत, विदर्भातून मराठवाड्यातून आणि कोकणातून आलेले सगळे माझे सहकारी, नवनाथजी त्यांचे सगळे सहकारी, उपस्थित कार्यकारिणीचे सदस्य आणि कोरेगावातून त्यांना विशिष्ट मदत केलेले आहे ते सगळे माझे बांधव आणि होते. आपल्याला हा कार्यक्रम संपल्यानंतर त्याला कार्यालयाचं उद्घाटन करायचं आणि तिथे आपल्याला आमंत्रण जायचं. विधानसभेची निवडणूक 3 महिने पुढे गेली त्यामुळे लोक थंडावले की एवढ्याच नाही कारण आता
होळी जाईल, होळीनंतर गणपती येईल, गणपती नंतर पितृपक्ष सुरू होईल, पितृपक्ष सुरू झाल्यानंतर त्याने काय बाकीचे लोक तर आपण जोडत करू आणि तो संपला की दिवाळी आणि दिवाळी नंतर निवडणुकीच्या फटाके आणि सगळ्याला सत्तेवर येण्याची घाई झाली. मग अशी हातेकर सत्य सांग त्याची व्याख्येची तरी जाणीव या राज्यातल्या प्रस्थापित राजकीय पक्षांच्या नेत्यांना नाही हे असं वाटतं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण हिमते स्वतः पुढाकार घेतला आणि इंडियाला पाठिंबा दिला, महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आणि केवळ आपण दिला असला या राज्यातल्या जनतेने दिलं, पाठिंबा यासाठी दिला, समर्थन यासाठी दिलं की आपल्याला संविधान वापरायचं, लोकशाही वापरायची, हुकुमशाहीला व्यसन घालायचे आणि म्हणून घरगुतीच पाठिंबा दिला. महाराष्ट्रात इंडियाच्या स्थापनेसाठी जो पुढाकार घ्यायचा होता त्यासाठी आपणही मोठे योगदान या नेत्यांना एकच राहण टाकावं. त्यावेळेला ज्येष्ठ नेते दिवसात 4 वेळा फोन करायचे आणि त्याची गरज संपली आहे त्यामुळे तर कोणच करायचं बंद आहे. रिझल्ट चांगला मिळाला, रद्द 4 मोठं वर जातो ना, ते पण 4 मुली वर चालतात तसा रद्द नव्हतं. पण या सगळ्या नेत्यांकडनं जी अपेक्षा होती लोकसभेच्या निवडणुकीत ती अपेक्षा पूर्ण झाली का महाराष्ट्रात? इंडियाला कोणी कुठे समज घेतलं, संविधानासाठी कोण कोण उभे राहिले, या राज्यातल्या आणि या देशातला सगळा अल्पसंख्याक समुदाय ठामपणे उभा आहे की यावेळेला देश वाचवायचं, संविधान वाचवायचं. या राज्यातला आणि देशातला सगळा दलित, बहुजन आणि विशेषतः वंचित वर्ग एकजुटीने उभा आहे. एका बाजूला बाबासाहेबांचं संविधान वाचवायचं की बाबासाहेबांचा नातू असा प्रश्न पडला तर त्यांनी नातवाला बाजूला केलं पण संविधानाला नव्हतं. पण या वंचित वर्गात आणि विशेषतः अल्पसंख्याक समुदायात काय नाही दिलं? लोकशाहीमध्ये सगळ्या घटकांचा समावेश असला पाहिजे. लोकशाही म्हणजे बहुसंख्याकांची लोकशाही असं आपण मानतो, पण त्याचा दुसरा भाग आहे की अल्पसंख्याकांच्या हिश्श्याशिवाय त्यांना न्याय्य हिस्सा दिल्याशिवाय लोकशाहीला पूर्णता येऊ शकत नाही. अल्पसंख्याक वर्गाला वजा करून कोणती लोकशाही जिवंत राहू शकत. आपण आज बांगलादेशमध्ये जे काही सत्तांतर झालं तिथल्या अल्पसंख्याक समुदायात ते हिंदू असतील, ख्रिश्चन असतील, बौद्ध असतील, इतर छोटे वर्ग असतील, आदिवासी असतील, ते अडचणी सापडलेले आहेत. त्यांच्याबद्दल आपण बोलतो की ते अडचणीत आहेत. पण या देशातल्या अल्पसंख्याक समुदायाबद्दलची जबाबदारी आपली आहे की नाही? आता साधा प्रश्न आहे. महाविकास आघाडीने इंडिया आघाडीत सामील होत असताना या वर्गाला जो हिस्सा द्यायला पाहिजे होता लोकसभेमध्ये तो दिला नाही. एकाने तिकीट द्यायचं असं ठरवून सांगण्याचा त्याला धक्का बसला की का होत नाही, पण नाकारण्यात मत पाहिजे, तुमची मत द्या पण तुम्हाला हिस्सेदारी मिळणार ही भूमिका त्यांनी. पण या सगळ्या समुदायाने सांगितलं ठीक आहे, हिस्सा नाही मिळाला तरी चालेल, आम्ही आज देश वाचवण्यासाठी तुम्हाला मतदान करू, राज्याचा प्रश्न जो आपण करू. सगळ्या छोट्या घटकात केवळ मुस्लिम समाज नाही, ते छोटे छोटे घटक आहेत पण त्या घटके मुक्त आहेत. दलित समाज आहे, ईसाई समाज आहे, बौद्ध समाज आहे, वेळशैव आहे, कितीतरी बारीक बारीक समाज आहे. या समाजाला लोकसभेमध्ये किती स्थान मिळालं? बिलकुल मिळालं. तुमच्या अजेंड्यावरती थोडा मोठा निकाल दिल्यानंतर तुम्ही त्याला स्थान देणार आहात का? तर तेही दिसत नाही. दलित आदिवासींची संख्या 20% आसपास. केवळ रिझर्व्ह सीट वरती तुम्ही त्याला समाधान करता, पण असे अनेक वंचित घटक आहेत तिथे रिझर्वेशनच्या सीट मध्ये येऊ शकत नाही, सामावले जाऊ शकत नाही, पण त्याला स्थान पॉलिटिकल स्थान त्याला किती सामान घ्यायचं आहे? उत्तर काही असं. अल्पसंख्याक समुदायाबद्दल काय? मुस्लिम समाजाबद्दलची दृष्टी काय? तर त्याला स्थानच नाही, बिलकुल स्थान
मग त्याला तुम्ही स्थानच देणार नसतं, तुम्हाला तुमची मतं हवी आहे, पण स्थान देणार नाही कुठली बात. सगळी चर्चा तुम्ही पाहिजे असेल लोकसभेपासून आतापर्यंत नॅरेटिव्ह आहे, कोण गद्दार झाला आणि किती गद्दार झाले यापेक्षा दुसरी चर्चा करा. कोण लाडका आणि कोण सावत्र भाऊ याच्याशिवाय भाई याच्याशिवाय चर्चा होत नाही. हातेकर सर जे म्हणाले की या राज्यातले जर 50% अधिक कुटुंब त्यातल्या स्त्रिया जर लाडक्या बहिणीसाठी अर्ज करत असतील तर या राज्यातली विधान स्थिती ही आहे की त्यांना नुसती भीक नको, रोजगार हवा. इथल्या रोजगार निर्मितीमध्ये, इथल्या विकासाच्या निर्मितीमध्ये त्यांना हिस्सा हवा. आपले कष्ट त्यात वापरले जावे आणि त्या कष्टाचा हिस्सा आम्हाला मिळावा ती साधी मागणी आहे. पण त्यांना देण्याच्या बद्दलची भूमिका ना सत्ताधारी द्यायची आहे आणि जे सत्ताधारी म्हणून मागत आहेत त्यांची सुद्धा. फक्त चर्चा एवढीच होते की कोण गद्दार आणि कोण गद्दार. त्याचं दुःख हातेकर सरांनी व्यक्त केलं ज्या अर्वाच्य भाषेबद्दल. महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे की पूर्वी आपण उत्तरेकडच्या राज्यांमध्ये चर्चा व्हायची की विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकमेकांशी बोलायचे पण कोणी यातून तिकडे बोललं तर तो कुठला असं वाटायचं. महाराष्ट्रात स्थिती कधी महाराष्ट्रातले सत्ताधारी नेते आणि विरोधी पक्षाचे नेते कधी भेटू शकत, कधी गप्पा मारत असत. सभागृहात जोरदार विरोध प्रतिवाद करत, पण सभागृहाचं कामकाज झाल्यानंतर चहा प्यायला एकत्र. आता स्थिती काय? आता तो भेटणं तर राहिलं करून, चहा पाजणं तर राहिलं करून, चहा पिणं राहिलं करून एकमेकावरच्या अर्वाच्य भाषेत आणि त्याला पुढे आपला कारण ती अर्वाच्य भाषा कुठपर्यंत जावी एकमेकाला संपवण्यासाठी. आणि संपवायचं असेल तर या राज्याचं दारिद्र्य संपवायचे. दारिद्र्य हातेकर सर म्हणतात की बिहारपेक्षा जास्त दारिद्र्य महाराष्ट्रात वाढलेलं आहे. आकडेवारी सांगतात, सध्या सांगतात. जर बिहारपेक्षा महाराष्ट्रात दारिद्र्य वाढलं आहे तर परस्परांना संपवण्यापेक्षा हे दारिद्र्य संपवण्यासाठी तुम्ही कंकण घातात का नाही बदल. एकमेकाला शिव्या देण्यापेक्षा त्या धोरणाचा विरोध का नाही. पण स्पर्धा लागलेली दिसते शिव्या आणि शिवराळ भाषा आणि सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या. मला वाटतं संपूर्णच्या भाषेमध्ये परस्पर नेत्यांवर बोलते तिथपर्यंत ठीक होतं, पण पुढे जाऊन समाजांवरती आरोप घालतात. एकमेकांच्या समाजाबद्दल ज्या पद्धतीने द्वेषाची भाषा बोलली जाते, ज्या पद्धतीने दोन मोठे समाज महाराष्ट्रातल्या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये शहरांमध्ये परस्परांच्या विरोधात उभे करण्यात आले. मराठा विरुद्ध ओबीसी भांडण करण्यात आले. त्याचं काय कारण होतं? दोघांनाही त्यांचा हक्क देता आला असता. मराठा समाज बहुसंख्य आहे, शेतकरी समाज आहे. तो प्रश्न या इथल्या राज्यातल्या शेती संकटातून येणार, त्या शेती संकटातून उपाय करणार, त्याच्या कारणाचा शोध घेणार. आणि जेव्हा आरक्षण मागायला समाज उभा राहतो तेव्हा त्या समाजाला दुसऱ्या गरीब समाजाच्या विरोधात घडवतात. त्यातून त्यातल्या वाट्यात आले, त्या ताटात आले आणि त्याला सांगितलं जातं की तो सुद्धा वाटा घ्यायला नाही, तो मोठा आहे, तुझा लहान ताट तो इतका वैरभाव. म्हणजे आतापर्यंत हिंदू मुसलमान होतं, आता मराठा विरुद्ध ओबीसी या पद्धतीचं भांडण लावण्यात आलं. दोघांना त्याचा हक्क देत आहे. मराठा समाजाला ओबीसीच्या ताटात ना कोणताही तुकडा न उचलता, कोणताही हिस्सा न उचलता सह देण्यासारखा आहे, देण्याचा मार्ग आहे आणि संविधानिक मार्ग होतो. पण ते करायचं नाही आणि पुढे याचे लोकांना शिकवत नाही. जेव्हा सत्तेवर तुम्ही होता तेव्हा तुम्ही केलं. जेव्हा महाविकास आघाडीचे नेते सत्तेवर होते तेव्हा त्यांनी दिलं का? नाही दिली. वस्तुस्थिती आहे. मी स्वतः तेव्हा म्हणत होतो की हा मार्ग ज्यामध्ये सुटत होते. ते डॉक्टर गौड एक मागासवर्गीय आयोगाचे आपले अध्यक्ष सदस्य होते. आम्ही एक फॉर्म्युला वर्कआउट करून त्यावेळेला आघाडीच्या सरकारला दिला की मराठा समाजाला सुद्धा हे अशा पद्धतीने देता येईल आणि ओबीसीचा जी जागा सुरक्षित आहे ती ठेवता येईल. ओबीसी मधला जो दुबळा वर्ग आहे त्याला अधिक सुरक्षित आहे. दिलं होतं की दिलं होतं आघाडी. कोण नाही म्हणत. म्हणजे आम्ही सत्तेवर येऊन तेव्हा दिवस आम्ही बोललो, जेव्हा विरोधी पक्षाच्या बाकावर बसलो तेव्हा आपण त्या फॉर्म्युला काही काम केलं नाही. उलट भांडण कसं वाढेल यासाठी प्रयत्न केले गेले आणि ते भांडण पुढच्या हे 15 वर्षात या कुणबी समाजा संदर्भामध्ये भाषा आज बोलली जाते. त्याचा मार्ग वेगळ्या पद्धतीने कोकणातला कुणबी वेगळा काढून इतरचा जो कुणबी समाज आहे त्याला कशापर्यंत ताकद देता येईल याबद्दलचा उत्तम फॉर्म्युला आपण वर्कआउट करू शकतो. कारण डॉक्टर गौड मागासवर्गीय आयोगाचे तज्ञ सदस्य होते, समाजशास्त्रज्ञ होते.
हे स्वतः ओबीसीच्या प्रश्नावरती सभागृहात आणि मंडल आयोग ज्या वेळेला आला त्याच्या आधीपासून ओबीसीच्या प्रश्नावरती जे थोडे लोक बोलत होते, एक आणि दोन लोक, एक जनार्दन पाटील आणि सुधाकर कपिलकर, बोलायला बघतो कोणी बोलत नव्हतं. आता जे काही स्वरूपात ओबीसीचे नेते आहेत तेव्हा ते मंडल आयोग त्यांना माहित नव्हतं घ्यायचा होता मंडल आयोग. तेव्हा आम्ही दोघं फिरत होतो. अनेक ओबीसी समुदायात आम्ही मागासलेले नाही हे सांगण्यामध्ये आम्हाला वेळ खर्च करायचा होता. त्यावेळेला आम्ही फिरत होतो. आता ते नेते सगळे परस्परांच्या विरोधात भिडवतात. तुम्ही भांडा पण समाजाला भांडायला लावण्याचं कारण काय? केवळ तुम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत एवढ्यासाठी समाजाला प्रबळ द्यायचं ही मोठी पद्धत आहे. मुंबईमध्ये मराठीमध्ये गुजराती भांडण लावायचं काय संबंध आहे? कशासाठी लावायचं आपण? समाज एकत्र नांदताय त्यांना नांदून घ्या हा तुमचे प्रश्न आहे. त्या प्रश्नावर आपण जरूर काम करतो. पण हे न करता ज्या पद्धतीने त्यावेळेस दुःख होतं. आपल्याला किती हिस्सा देणार याचा मुद्दा माझं ते माझं तुझं तेही माझं ही जी वृत्ती तुम्ही बाळगता. जे पहिला फटका आपण त्याला पाठिंबा दिला, आपल्या मंचावर बोलावलं, स्वागत केलं, इंडियाच्या आघाडीमध्ये महत्वाचं स्थान मिळण्यासाठी मदत केली. काय दिलं त्याने आपल्याला? शिक्षक मतदारसंघामध्ये मोडता घाट. ठीक आहे, निवडणूक सर्व निकाल असतो तो स्वीकारला पाहिजे. पण हे तसं नाही घडलं. आपण गोरेगावात बोलतो, तुम्ही हिंदीला सांगतो. गोरेगाव विधानसभेतले एक आमदार त्या पक्षाचे त्यांची निवडणूक मुंबई हायकोर्टाने रद्द केली, सुप्रीम कोर्टाने रद्द केली. त्यांनी सांगितलं त्यांनी फ्रॉड केला, खोटे मतदार उभे केलेले आहेत आणि त्यामुळे ही निवडणूक रद्द झाली. त्यांच्या सल्ल्याने या निवडणुकीची दगाबाजी करण्यात आली. उत्कृष्ट बाजारी मागे पडलं पडायचं कारण नव्हतं. 1000 अधिक खोटा मतदार घडणार आहे. आम्ही शोध घेतोय सापडत आहे. मी 28 वर्षाची पूर्ण मतदार किंवा 3 वर्षाचा अनुभव लागतो ग्रॅज्युएशन बरोबर. शिक्षक क्लर्क शिपाई या पद्धतीने खोटे फरक करून निवडणुका जिंकता येतात. ज्या खोटेपणाच्या विरोधात तुम्ही बोलला तेच तुम्ही इतरांच्या बाबत करतात. काय फरक आहे तुमच्या त्यांच्या लोकांच्या प्रश्नात तुम्हाला इंटरेस्ट आहे. माझं ते माझं, तुझं तेही माझं, ही जी वृत्ती आहे त्या वृत्तीला छेद दिला. प्रश्न आपलं काय चुकून घेते याचे नाही, लोकांच्या प्रश्नावर, जनतेच्या प्रश्नावर तुम्ही किती बोलता. त्या राज्याच्या आर्थिक स्थिती बदलून ते बोलत होत्या. त्याच्या आधी जे शिंदे बोलत होते. शेतकऱ्याची हालत इतकी वाईट आहे, भाव नाही. MSP ची जाहीर झालेली आहे, त्याच्यापेक्षा पडत्या भावामध्ये शेतकऱ्याला आपला माल द्यावा लागतो, शेतमाल द्यावा लागतो. त्याचा त्याला किती फटका बसतो. सोयाबीनचा किती भाव आहे निश्चित आहे. MSP कितीची आहे? 5000च्या आसपास आहे. 49 500च्या वर. आणि बाजारात सोयाबीन कितीला जातात का? 42. 4000 म्हणजे किती? 700 ते 800 रुपयाचा किती फटका बसतो. ही जर महाराष्ट्रातल्या सोयाबीन शेतकऱ्यांची ही इतर कडधान्याच्या शेतकऱ्यांची स्थिती असेल तर बाकी त्यांची काय? शेतकऱ्याच्या नेत्याला कैचीत पकडून पाडण्यामध्ये आनंद मिळतो, पण शेताला MSPचा भाव मिळण्यासाठी, त्याला त्याचा रास्त भाव मिळण्यासाठी एकही आवाज उच्चारला जात. शेतकऱ्यांनी नेत्याची दाद काढली जाते, पण शेतातल्या पिकणाऱ्या कोणतीही जात असेल धान्याची, त्या धान्याच्या जातीला भाव देण्याची भाषा इथं या पद्धतीने जात. त्यांनी काय फक्त मुंबईत आपल्याला त्रास दिला असं नाही. त्यांनी वंचितांच्या लोकांना पाडलं, त्यांनी शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्यांना पाडलं आणि संविधानाच्या नावाखाली केवळ प्रस्थापितांच्या बाजूने आम्हाला तुम्ही मतदान करा ही भाषा केली. हे काही बरोबर. आपण तर लढणारे लोक, त्यावेळेचे लोक, आपण त्या सत्तेच्या मागे लागलेले लोक नाही. पण यासाठी आपल्याला
उभं राहावं लागेल, संघर्ष करावा लागेल. आणि जर ते सामावून घेत असतील, आपल्या प्रश्नांना न्याय देत असतील, तर तिसरा रस्ता शोधावा. आणि तो तिसरा रस्ता समाजातील रस्ता पाहिजे. त्याला मंजुरी आहे ना? लढाई सोपी नाही, काही लढाई सोपी नाही. लोक सांगतील गब्बर सिंग आएगा, भाजपवाले येतील, त्याला येऊ द्यायचं का? ही भाषा केली. आजच्या प्रश्नाचं काय, एमएसपीचं काय, आरोग्याचं काय, जो ठराव आता रंगा संतोषी आणि कामगार म्हणजे प्रफुल्ल बांधले, कंत्राटीकरणाबद्दल काय, खासगीकरणाबद्दल काय, शिक्षणाचं आणि आरोग्याचं खासगीकरण झालेलं आहे. मुंबईच्या शिक्षकांचा आमदार 18 वर्ष सभागृहात होता म्हणून खासगीकरणाला किमान व्यसन लागलं. खासगी विद्यापीठ झाली, त्याला फक्त एकट्याचा विरोध होता, तो कपिल पाटील मी करतो, दुसरं कोणी विरोध करतो. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपचे आताच्या दोन्ही शिवसेना एक भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सगळ्यांची युती झाली. तुम्ही ऐकले तरी निवडणुकीची युती होत नाही, पण विद्यापीठाच्या खासगीकरणासाठी आणि विद्यापीठाच्या गरिबांना हद्दपार करण्यासाठी यांची युती झालेली आहे. हे जे शेवटचं अधिवेशन नागपूरचं झालं, त्यात एक प्रस्ताव खासगी विद्यापीठांच्या विरोधातला जो संघर्ष मी दिला, समाजाने विचाराला दिला, त्यामुळे तिथे आरक्षण आलं. SC ST OBCचं नाही, तर जो गरीब वर्ग आहे त्याला सुद्धा फ्रीशिप, स्कॉलरशिप आणि गव्हर्नमेंट याची व्यवस्था केवळ आपल्या सरकारच्या आता मागच्या अधिवेशनामध्ये, नागपूरच्या अधिवेशनामध्ये एक बिल पास केलं आणि ते सगळ्या विद्यापीठांना त्यांनी लागू केलं. खासगी विद्यापीठांना त्यात काय लिहिलंय की यापुढे अशा विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेला किंवा घेतलेले कोणताही विद्यार्थी सरकारी मदतीला, स्कॉलरशिपला आणि फ्रीशिपला हक्कदार असणार नाही. उसको कोई हक नहीं मिलेगा. तो गरीब असो, तो गरीब ब्राह्मण असो किंवा वंचित असो किंवा भटका असो किंवा दलित असो किंवा वेशी बाहेरचा असो, तो गरीब आहेस तर तुला या विद्यापीठात प्रवेश मिळणार. थोडे पैसे असतील, 50 लाख 1 कोटी तर प्रवेश केला. युक्रेनच्या युद्धामध्ये आपली पोरं अडकली होती MBBS ची, 25 लाखात MBBS वरून बाहेर येतो. आपल्याकडे 1 कोटी दिले तरी MBBS होत नाही. ठीक आहे, मुंबईच्या जवळच्या औरंगाबादच्या विद्यापीठाला, पुण्याच्या विद्यापीठाला, आणि तिथेच गरीबाचं पोरगं केलं तर म्हणजे आता 50% सर म्हणतात त्याप्रमाणे जर हा असेल तर 50% अधिक लोक गरीब आहेत. त्यांची मुलं कधीही डॉक्टर बनतात आणि मध्यमवर्गीयांची मुलं सुद्धा त्यांची वृत्ती डॉक्टर बनण्याचं स्वप्न बघतात. आता हे बिल असं पास केलं की यापुढे ते कुठे धंदा करतात. हे बिल पास कसं झालं? विधानसभेत एक मताने पास झालं. हिंमत दाखवावी केवढी जे सत्ताधारी आघाडीत आहे, कोणी त्याला विरोध केला, किती जण त्याच्यावर बोलले, सभागृह बंद पाडलं. का नाही बंद पाडलं? विधान परिषदेत मी एकटा उभा राहिलो तर मला सत्ताधारी पक्षाचे नेते सांगत होते कपिल कशाने आत जरा चहा पिऊन या. काय झालं? एवढं 2 बिल आहेत. मी बिल बघायला गेलो, आता नाही तर बिल फक्त का माझ्यावर त्या बिलात ते बिल होतं. तर त्याला म्हणालो, ज्येष्ठ नेते आहेत ते नाव नाही, मित्र आहेत, प्रेमाने म्हणाले मला नाव नाही बाहेर बिल पास करू. आता कसं ते सत्ताधारी पक्षाचे नाही, महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते. तिथे भाजपने त्याला आवाहन केलं, काँग्रेसच्या इकडच्या बाजूच्या राष्ट्रवादीच्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याला की या बिलाला विरोध करा. हे बिल वाईट आहे. कोणताही गरीब विद्यार्थी शिकू शकणार नाही. पुन्हा आवाहन केलं, कोणी बोललं, एक अक्षर बोललं आणि त्या बिलाला संमती दिली. तेव्हा सभापती बसलेल्या बिलातले गोरे म्हणाल्या एकमताने बिल मंजूर. पुन्हा उभा राहिलो, म्हटलं सभापती महोदया, या सभागृहात बिलाला विरोध करणारे भाषण मी केलं, माझा विरोध त्यात नोंदवला पाहिजे. ती नाही म्हणून ओरडतोय. ठीक आहे, एकाचा नाही आवडत, एकाचा तरी नोंदवा त्याच्या. तेव्हा कुठे तो आवाज नोंदवला गेला आणि मग एक मतांची बहुमताने
शाळा वाजवण्यासाठी फक्त नाही कटकटी करतो झालं. काय झालं असं झालं बघा आपण शाळा वाजवून मोकळं होतो. असं नाही होत. आणि या पद्धतीने जातात आपल्या मनातलं मी आणि आपण टाळा होतो. खूप वेळा मी बाईक परिस्थिती सांगतो की इथल्या खऱ्या मुंबईची हॉस्पिटल्सची जी स्थिती आहे किती वाईट स्थिती आहे. त्याच्याकडे रांगा लागलेले असतात की हॉस्पिटलला तो एकदा सरांनाच पिसाळलेला होता. सरांबरोबर केम हॉस्पिटलला हॉस्पिटल जवळच होतं. अक्षरशः त्या ओपीडी मध्ये याच्या दुप्पट माणसं उभी तो असं करत करत आत गेलो. अक्षरशः काढलेलो पण असंख्य माणसं होती. पण आपल्या केमच्या डॉक्टरचा वैशिष्ट्य आहे एकाने टेलिस्कोप एकाच्या छातीवर लावलं आणि डाळी दुसऱ्याच्या हाताची काढली. लोकांना तो तपास लोकांना डॉक्टर कमाल इसके दाढ़ी और इसका क्या कुछ इतनी भीड़ है क्या कारण तो दाढ़ी दो पेशेंट को एक साथ चेक कर ये हालत अपने अस्पताल जो महापालिका में सत्ता में बैठे थे क्या कर रहे थे भाई. एक अस्पताल को आपने सुधार किया था. खिचड़ी के घोटाले में आपको इंटरेस्ट है. कोविड के बेड को भ्रष्टाचार करने में आपको इंटरेस्ट है. ये सब दक्षता शाळा घडवून पोहोचला नाही ते कापड पण कमी पडते फाटलं जात. शाळेला गणवेश नाही बेड नाही पेशंटला औषधं नाही पुरेसे डॉक्टर नाही ऑपरेशन थिएटर्स अत्यंत खराब अवस्थेत आहे. ऑपरेशन उत्तम होतात उत्तम करतात पण त्यानंतरचं जे पोस्ट ऑफ सर्जरीची व्यवस्था लागते ते इन्फेक्शन असेल काही केलेलं नाही. मग तेवढी वाहतूक अडकलेली काही करत नाही काही करत नाही. त्याला करायचं नाही. मला एक व्यक्ती त्याला सकाळी भेटतो की मला त्याला काही करायचं नाही. ही स्थिती अशी आहे. हे फक्त आपण आपल्या पुढच्या पिढीकडे बघत नाही. प्रश्न व्यक्तिगत नाहीये. प्रश्न इथल्या जनतेच्या जी मदत मला हवी त्या जनतेच्या सोयी सुविधांचं काय त्याच्या शिक्षणाचं काय नोकरीचं काय यातायातचं काय वाहतुकीचं काय एकाही प्रश्नाबद्दल ते फक्त गेल्या अनेक वर्ष बोलतात करत काय नक्की आणि म्हणून आपण ठरवले नाही. तुम्ही बघायचे संबंधित एक तिसरा आवाज उभा आला त्याला तिसरी आघाडी बनेल की नाही मला माहित नाही. त्या आघाडीत कोण येईल मला माहित नाही. पण आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि जनतेचा हा तिसरा आवाज कारण कोणाच्या तरी मुख्यमंत्री बनवायचा आहे कोणाच्या तरी लाडक्या लेकीला मदत करायची आहे म्हणून आपण आपलं ताकद जीव लावण्याचं कारण आपण प्रश्नावरती लढणारे लोक त्यांना काय करायचं ते करूया. पण आपल्या प्रश्नांचा मुद्दा जर मजबूतीने आपल्याला उभा करायचा असेल तर सगळ्यांशी बोलावं. कोणाच्या काय भूमिका आहेत ते मिनिमम मुद्द्यांवरती एकत्र येऊ शकतो. सकाळी सकाळी गेलो तितके तुम्ही कशाला भेटायला नेहमी मी भेट करतो. त्याला भेटतो. गेल्या महिन्यामध्ये भेट झाली. कोण आले बच्चू कोणाचा होता मला म्हणाले महाराजांच्या बरोबर बसायचं बसूया कधी बसू. प्रकाश आंबेडकर साहेबांना भेटतो नेहमीच भेटतो. टोकाचे नेते आहेत त्यांच्या सगळ्या विचारधारा आपल्याशी
सहमत होतील असं नाही, आपल्याला देखील सहमत होतील. असहमतीचे मुद्दे तर खूप आहेत, पण जनतेच्या प्रश्नांबद्दल किमान सहमती निर्माण करू. आपल्याला काही करता आलं तर आपण केलं पाहिजे, आणि तो निर्धार करण्यासाठी आणि तो मेसेज देण्यासाठी आपली राज्य कार्यकारिणीची बैठक आपण बोलावली. आपल्या कार्यकारिणीने आता विस्तारित बैठक आणि आपल्या सोबत ज्या समाजवादी संघटना आहेत त्या सगळ्यांच्या नेत्याने आपल्याला यासाठी संमती दिली आहे. संमती दिली आहे तुम्ही असेल तर तुम्ही जर हात वर करू शकता. सगळे नेत्याने तर समजले आपण संमती आपण हे करायचं. थँक्यू. याची सुरुवात का होईल, एंड काय होईल, हा पुढचा भाग आहे. या स्थिती मिळेल हा पुढचा भाग आहे. पण मैदानात उतरल्याशिवाय लढता येत नाही, किनाऱ्यावर बसून लढता येत नाही. तेव्हा आपण मैदानात उतरायचं आणि आपल्या प्रश्नांसाठी आपण उभं राहायचं. आणि आपल्याला सुरुवात चांगली झाली. नवा पक्ष असताना असं स्थापन झालं, अनेक पक्षाच्या उमेदवारांना चिन्ह मिळत नाही, आपल्याला चिन्ह मिळाले. काय आहे बरोबर आहे ना. असं ते म्हणतात खऱ्या पोट्याचा शोध घ्यायला. खरे पोट आणि खोटे पोट हे पाऊस मारायची, शोधून काढायचं. त्यामुळे आठवलं सरांना बॅटरी मोर्चा घेऊन मुलं उतरली होती आणि मंत्रालयाचे दरवाजे उडायला लागले होते. आता आपल्या हातात पुन्हा जी बॅटरी आहे, राजकीय दरवाजे सुद्धा उघडतील याबद्दल शंका आहे. नवीन मार्ग शोधण्यासाठी हाताळाच्या वाटेला जायची गरज नाही. या नव्या प्रतीक्षेच्या वाटेला आपण जाऊ आणि व्यक्तीला सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करू. आणि हा तिसरा मोर्चा, तिसरा मोर्चा जनतेचा मोर्चा, हा मोर्चा बुलंद करतो. या मोर्चाची भाषा डॉक्टर रामातून घ्यायची, या मोर्चाची भाषा जेके देखील. त्यामध्ये तिसरा रस्ता शोधला, एक तर सत्य सामील होणे किंवा दोषक मार्ग करणे, त्याने तिसरा मार्ग शोधला. त्यामुळे तोच मार्ग आपण शोधणार. त्याच्यातून महाराष्ट्रातून एक मजबूत मोर्चा उभा आहे जनतेचा, आपल्या प्रश्नांची लढ लागेल त्याबद्दल माझ्या मनात काही शंका आहे. आणि आजच आपण आपल्या समाजवादी गणराज्य पार्टीचं मुख्य ऑफिस वरेगावात सुरू करतात. इथे अजून काही आहेत, अजय बागे आहेत, सुदेश आहे, सगळी मंडळी आहेत, कमलेश आहेत, सगळे आहेत, नितेश आहेत. ही सगळी माणसं तिथे आपली वाट बघणार आहेत. राज्यातून जे कोणी आले त्यांना मी विनंती करतो की आपण अजून थोडा वेळ घ्या. मला माहिती त्या गाड्या पकडायच्या, पेरले जायचं, पण नव्या ऑफिसचं उद्घाटन तिकडे चहा घेऊ आपण आणि मग तुम्ही जाऊ. एवढं सांगतो.